न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शिवपानन शेतरस्ते चळवळीच्या वतीने नागपूर अधिवेशनात आमदार मंत्र्यांकडे मागण्या। शिवपानन शेतरस्ते चळवळ महाराष्ट्राचे प्रणेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मुंबई मंत्रालयात शेत रस्त्यांच्या अनेक अडचणींबाबत अजूनही अडचणी असल्याचे, तसेच याबाबतच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, महसूल विभागाचे सचिव अशा सर्वांना प्रत्यक्ष भेटून निवेदन पत्र दिलेले होते। तसेच नागपूर अधिवेशनात राज्यभरातील अनेक शेतकरी येऊन सर्व आमदार व मंत्र्यांना चळवळीची गांधी टोपी तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेले पेरू देऊन अहिंसक व गांधीगिरीच्या मार्गाने लक्षवेध आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर चळवळीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते हे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडकले। त्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या पोलीस बंदोबस्ताला भेदून काही पदाधिकारी अनेक मंत्री, विरोधी पक्षनेते व अनेक आमदारांना प्रत्यक्ष भेटून शेत रस्त्यात अजूनही येणाऱ्या अनेक मागण्यांची माहिती दिली। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना घोषित करत शेत रस्ते पीडित शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला। तसेच चळवळीच्या असणाऱ्या सर्व मागण्यांचा मुद्दा शिवसेनेचे नेवास्याचे आमदार विठ्ठल लंगे यांनी सभागृहात मांडल्याने शिवपानन शेतरस्ते चळवळीच्या वतीने कौतुक करत आभार मानले आहेत। तसेच सर्व आमदारांना वाटण्यासाठी आणलेले पेरू शेतकऱ्यांनी स्वतःही खाऊन व एकमेकांना मिठाई भरवत घालून आनंद साजरा केला। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल शांताराम सूर्यवंशीची रिपोर्ट। सर, आज अनेक रस्ते खुले होत आहेत, सरकार पण चांगलं काम करते। शरद पवार यांनी त्यांच्या शेतापासून सुरुवात केली। तुम्ही एक तरुण नेतृत्व शेतकरी पुत्र म्हणून आपण आमदार म्हणून काय या ठिकाणी सांगाल? मी आमदार नसताना सुद्धा माझ्याकडे जेवढे ग्रामीण भागातून लोक येत होते ती फक्त रस्त्या संदर्भातच मोठी संख्या होती। आजही माझ्याकडे आमदार झाल्यानंतर मोठ्या संख्येने रस्त्या संदर्भातच शेतकरी बांधव येत असतात। त्यामुळं आमचे सहकारी शरदराव पवार यांनी जी महाराष्ट्र राज्य शिवपानन शेत रस्ता चळवळ सुरू केली ते अतिशय स्तुत्य आहे। त्या माध्यमातून निश्चित शेतकरी बांधवांच्या भावना ज्या आहेत, जे रस्ता लागतो दळणवळणासाठी ते खुले होण्याचा निश्चितच सरकारच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे। सरकारसुद्धा यामध्ये लक्ष देऊन आहे। ज्या पद्धतीने शिवरस्ते असेल, शिवपानन रस्ते त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्यात त्यावर निश्चितच यांना यापूर्वी मला वाटतं सरकारकडून सुद्धा प्रतिसाद मिळाला आहे आणि माझा सुद्धा प्रयत्न राहील तर ज्या ज्या पद्धतीने आपल्याला यामध्ये मदत लागेल ती माझ्या माध्यमातून निश्चित होईल। कारण मी सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा असल्यामुळे मला याची जाण आहे। त्यामुळे आपण करत असलेल्या उपक्रमाला पुन्हा मी खूप शुभेच्छा देतो आणि जिथं जिथं माझी गरज पडेल आपल्या पाठी करेल अशी घोषणा 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 रे घोषणा दादा शेतीचे रस्ता गाव देते समृद्धी नाव नाही। दादा काय सांगाल? विठ्ठलराव लंगे आमदारांनी आज लक्षवेधी मांडलेली आहे। आपण आता प्रवासात मध्येच आहेत, या ठिकाणी आपण नागपूरहून आता इथपर्यंत आलोय, संभाजीनगरपर्यंत रस्त्यात आपण थांबलोय। त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आनंद होतोय का आणि काय सांगाल आज? खरंच तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा उत्सवाचा दिवस आहे की आज एका नेवास्याचे आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब यांनी आज शेतकऱ्यांचे मनं जिंकलेली आहेत आणि सरकारने शेतकऱ्यांची मनं जिंकलेली आहेत। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, राज्याचे दहाडीचे मुख्यमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, या सर्वांना शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आपण मुंबई येथे मंत्रालय येथे जाऊन शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर विशेष शासन निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात मुंबई येथे मंत्रालयात निवेदन दिले होते। त्या संदर्भात नागपूर येथे अधिवेशनामध्ये आम्ही राज्यभरातील तमाम शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन राज्यातील आमदार असतील, मंत्री महोदय असतील यांना आम्ही पेरू वाटप अभियान या ठिकाणी राबवण्यासंदर्भात एक निवेदन दिले होते। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे टोपी शेतरस्ता जनजागरणच्या टोप्या असतील, परत त्याचबरोबर सह्यांची मोहीम त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा त्या ठिकाणी निवेदन दिले असता सरकारने तातडीने पहिल्याच अधिवेशनाच्या 8 तारखेला पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री बळीराजा योजना आणून शेतकऱ्यांची मने जिंकलेली आहेत।
विठ्ठलरावजी लंगे साहेब असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, महसूल मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांच्या वतीने आम्ही आज सरकारचे प्रशासनाचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. परंतु आजपर्यंत अनेक शासन निर्णय निघले, त्याची पारदर्शक अंमलबजावणी झालेली नाही. तरी सरकारने शासन निर्णय काढलेत, शेतकऱ्यांची मने जिंकलेत, परंतु जोपर्यंत पारदर्शक अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहणार.